श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत माऊली टिळक तोरण. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे. मी इथे पट्टी बनवण्यासाठी बॉटल ग्रीन कलरची जरा जाड लोकर घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि ऑरेंज कलरची लोकर घेतलेली आहे, ब्लॅक कलरची लोकर घेतलेली आहे. आपल्याला लागणारं साहित्य आहे. आणि इथे मी त्याच्या सुया लागणार आहेत. तोरण पट्टी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 mm. आणि आपल्याला टिळा बनवण्यासाठी लागणार आहे 3 mm. आणि त्याच्यासाठी मी बीड्स घेतलेत, जरा आपण डेकोरेशन वगैरे करू म्हणून, या 3 पद्धतीचे. आणि ग्लू घेतलाय आणि सुई टाक. चला तर मग आता आपण सुरुवात करू. पहिल्यांदा माऊली टिळा बनवून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला इथे आता पहिल्यांदा ब्लॅक कलरची लोकर घेऊन एक मॅजिक रिंग करून घेऊया आपण. आणि ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला डबल क्रोशे करायचे, 17 डबल क्रोशे. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा 3 ची एक साखळी करून घेऊया, 2 3. आणि आता ह्या मॅजिक रिंग मध्ये आपण 17 डबल क्रोशे करूया. त्याच्यामध्ये आपण ही साखळी काउंट नाही करणार. 1, आता आपला हा पहिला डबल क्रोशे झाला, 2 3 4 5. असे आपण एकूण ह्या मॅजिक रिंग मध्ये 17 डबल क्रोशे करणार आहोत. 14 15 16 आणि 17. आपण या मॅजिक रिंग मध्ये एकूण 17 डबल क्रोशे केले. आणि जो आपण पहिला टाका डबल क्रोशे घेतला त्याच्यावरच्या साखळीतनं आपण ते स्लिप स्टिच घालून आपला हा सर्कल पूर्ण करून घेणार. मॅजिक रिंग घट्ट करून घेऊया. आता आपला हा सर्कल पूर्ण झाला. आता आपण ह्याला हा ऑरेंज कलरचा धागा जोडून घेणार आहोत. तर आपण हा धागा कट करूया पहिल्यांदा इकडे. आणि आता आपण हा ऑरेंज कलरचा पहिले आपण इथे स्लिप नॉट बांधूया. आणि या धाग्यातनं ओढून घेऊया. आणि इथे परत आपल्याला आता 3 ची साखळी करून घ्यायची. 1 2 3. आणि परत आपण ही 3 ची साखळी आपण इथे काउंट नाही करणार आहोत. आता आपण काय करूया, हे जे धागे आहेत एक्स्ट्राचे ते सुद्धा आपण विणता विणता ह्याच्यामध्येच घेत जाऊ. आता आपण पहिल्यांदा त्या साखळीच्या टाक्यातनं आपण पहिला टाका घालूया, डबल क्रोशे. आता आपल्याला प्रत्येक साखळीमध्ये 2 वेळा असे एकूण 34 डबल क्रोशे करून घ्यायचे. बघा 2 झाले, प्रत्येक साखळीमध्ये घालायची. दोन, दुसऱ्या साखळी 4 झाले एकूण आपले. असं आपण प्रत्येक साखळीमध्ये 2 वेळा डबल क्रोशे घालून घेणार आहोत. आणि हा 34चा सर्कल पूर्ण करून घेणार. पहिला सर्कल होता आपला 17चा, आताचा सर्कल असणार आहे आपला 34चा. आता हे एक्स्ट्राचे जे धागे आहेत ते आपण इकडे कट करून घेऊया. आपण इकडे हे डबल क्रोशे करतोय एकाच साखळीतनं 2 वेळा. आता आषाढी एकादशी सुद्धा आलेली आहे, त्यानिमित्ताने मी हे तोरण बनवायला घेतलेलं आहे. घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने हे तोरण बनवता येतं. त्याला खूप वेळ लागतो असाही नाही, दिसायलाही छान दिसतो. शिकायला एकदम सोपं आहे. आता आपण प्रत्येक साखळीमध्ये 2 वेळा अशा आपण हे डबल क्रोशे करतोय. आपला हा सर्कल सुद्धा पूर्ण झालेला आहे.
इथे आपले एकूण 34 टाके झालेले आहेत. आणि पहिल्या स्टिचवर जाऊन पहिल्या डबल क्रोशियावर जाऊन आपण आपला हा सर्कल स्लिप स्टिच घालून पूर्ण करून घेणार आहोत. आता आपला हा सर्कल सुद्धा पूर्ण झाला. आता परत आपण आता 2ची साखळी करू. पहिल्यांदा आपण 3ची साखळी करून आपण डबल क्रोशे केले होते. आता आपण इथे 2ची साखळी करूया आणि आता आपण इथे हाफ डबल क्रोशे करणार आहोत. तर मी प्रत्येक खांबामध्ये साखळीच्या मध्ये एक हाफ डबल क्रोशे करून घेणार आहे. दोन, तीन, चार, 6, 12, 13, 14, 15, 16 आणि आता 17. आता हा आपला मध्ये आला ह्याचा. आता आपले 17 टाके झाले इकडे. हा मध्ये आला आपला. तर आता आपल्याला इथे काय करायचंय, एक डबल क्रोशे करून घ्यायचंय. बघा, पुढच्या साखळीत एक डबल क्रोशे, एक ट्रिपल क्रोशे, 1, 2, त्याच साखळीमधनं एक ट्रिपल क्रोशे आणि परत त्याच साखळीमधनं एक डबल क्रोशे. हे असं टोकी आणि मग परत आपलं हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे आपण सगळ्या टाक्यातनं. 1, 2, 3, 4, 5 हाफ डबल क्रोशे, 6 हाफ डबल क्रोशे. असे आपल्याला हे पूर्ण अर्ध सर्कल असं करून घ्यायचंय आपल्याला. आता आपलं हे पहिल्या टाक्यावर घालून आपण इथे आपला सर्कल इथे एक टाका, 1, 2 आणि त्या साखळीच्या मधनं एक हाफ डबल क्रोशे, परत दुसऱ्या साखळीमध्ये एक हाफ डबल क्रोशे आणि तिसऱ्या साखळीमध्ये मात्र आपल्याला 2 वेळा हाफ डबल क्रोशे घालायचे. हे बघा, म्हणजे एकूण 4 टाके झाले 3 साखळ्यांमध्ये. एकदा, दोनदा, तिसऱ्या साखळीत 2 वेळा. एकदा, दोनदा आणि पुढच्या साखळीत 2 वेळा. असं आपल्याला हा अर्धा सर्कल करून घ्यायचा आहे. 1, 2, आणि आता परत आपण मध्यवर आलो. एक डबल क्रोशे, एक ट्रिपल क्रोशे आणि एक परत डबल क्रोशे आणि पुढच्या साखळीमध्ये मग परत आपले हाफ डबल क्रोशे.
1 2 परत तिसऱ्या ह्याच्यामध्ये 2 वेळा. असं आपल्याला हा सर्कल अर्धा सर्कल सुद्धा असाच पूर्ण करून घ्यायचा आहे. तर आपला हा सर्कल सुद्धा पूर्ण होत आलेला आहे. आपण पहिल्या टाक्यात घालून आपला सर्कल पूर्ण करून घ्या. परत आपण 3ची साखळी 2ची साखळी घालूया आणि पहिल्यांदा आता आपण चौथ्या राऊंडमध्ये काय केलं होतं 1 2 3 4 चौथ्या राऊंडमध्ये काय केलं होतं 2 वेळा एका साखळीतनं एक सिंगल डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे घातला होता आणि तिसऱ्या साखळीमध्ये 2 वेळा हाफ डबल क्रोशे घातला होता. आता आपल्याला इथे काय करायचंय बघा 1 हाफ डबल क्रोशे 2 हाफ डबल क्रोशे 3 हाफ डबल क्रोशे आणि चौथ्या साखळीमध्ये आपल्याला वाढवायचे म्हणजे एका साखळीमध्ये 2 वेळा 1 2. आता आपला हा हाफ डबल क्रोशेचा अर्धा राऊंड झाला 1 2 3 4 परत इथे हाफ डबल क्रोशे 5 1 2 3 आणि 4. असं आपल्याला हाफ सर्कल सुद्धा पूर्ण करून घ्यायचं आहे. एक 2 3 आणि चौथ्या ह्याच्यामध्ये 2 वेळा 1 2 परत 1 वेळा परत 2 वेळा 3 आणि चौथ्या ह्याच्यात 2 वेळा चौथ्या ह्याच्यात 2 वेळा हाफ डबल क्रोशे घालायचे. एका ह्याच्यात 1 वेळा हाफ डबल क्रोशे दुसऱ्या ह्याच्यात एकदा हाफ डबल क्रोशे तिसऱ्या ह्याच्यात एकदा हाफ डबल क्रोशे आणि चौथ्या ह्याच्यात 2 वेळा हाफ डबल क्रोशे घालायचे. चौथ्या साखळीमध्ये 2 वेळा हाफ डबल क्रोशे घालायचे. हा राऊंड आपण असा पूर्ण करून घेऊ. हा राऊंड सुद्धा पूर्ण होत आलेला आहे. आपण हे इकडे स्लिप स्टिच घालून जोडून घेऊया. आता आपला हा राऊंड चौथा राऊंड सुद्धा पूर्ण झालेला आहे. हे बघा हे असं टोक येतं. आता आपण बघूया 5वा राऊंड. आता 5व्या राऊंडमध्ये परत आपण 2 साखळी घेऊया 2ची आणि प्रत्येक साखळीमध्ये एकदा हाफ डबल क्रोशे घालायचे. बघा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे प्रत्येक साखळीतनं एकदाच आपल्याला हाफ डबल क्रोशे घालायचे. तर असं मी अर्ध्यापर्यंत हे घालून घेते. आपलं हे सेंटर आहे आपण मध्यापर्यंत हे घालून घेऊया. आता आपला हा इथे मध्ये आलेला आहे. आता आपण इथे काय करूया एकदा हाफ डबल क्रोशे आणि मग साखळी घालूया 1 2 3 4 आणि 5 आणि 5ची साखळी घालून आपण इथे हाफ डबल क्रोशे करणार. पहिला टाका सोडून दिला दुसऱ्या टाक्यात तिसऱ्या टाक्यात दुसऱ्या 2 3 आणि 4 याचे आपले 4 हाफ डबल क्रोशे झाले बघा. आणि तिथेच त्या शेजारच्या टाक्यामध्ये मी हा जॉईन करून घेतला.
हे असे आणि हे सगळे सर्कल आपल्याला हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे. अर्धा सर्कल आहे तो पण आपल्याला एका साखळीतनं एक वेळा असं करून हा पूर्ण सर्कल आपल्याला करून घ्यायचा आहे. आता आपला हा 5वा सर्कल सुद्धा पूर्ण झालेला आहे. आता आपण इकडे स्लिप स्टिच करून हे आपला हा 5वा सर्कल सुद्धा पूर्ण झाला. हे आपला माऊली टिळा पूर्ण झालेला आहे. आता आपण इथे धागा कट करून घेऊया आणि हा धागा आहे तो आपण इकडे लपवून घेऊया. आणि एक्स्ट्राचा धागा असेल थोडासा फार कट करून टाकूया आपण. आणि एक्स्ट्राचा धागा आहे तो कट करून घेऊया. त्याच पद्धतीने आपण हा जो मॅचिक रिंग मधला आपला धागा आहे तो पण आपण इकडे लपवून घेऊया. आणि हा इकडे कट करून घेऊया. हा आपला तयार झाला माऊली टिळा. कसा वाटला तुम्हाला मैत्रिणींनो हा माऊली टिळा? आता आपण ह्याला डेकोरेट करूया. त्यासाठी मी इथे सुई धागा घेतलेला आहे. त्यासाठी हे 3 मोती वापरले आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा आपण आणि आपण ह्या टोकाला जोडून घेऊया. बघा हे असं दिसणार. आणि मग आता ह्या हाफ मोती जो आहे तो आपण इकडे चिटकवूया. बघा आता आपला हा माऊली टिळा तयार झालेला. तर कसा वाटला तुम्हाला हा माऊली टिळा? तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आता पुढचा हा पहिला भाग आहे. पुढच्या भागामध्ये आपण ह्याची पट्टी कशी बनवायची आणि त्याला डेकोरेट कसं करायचं हे बघूया. चला तर मग आवडला असेल तर माझ्या चॅनलला
फटाफट कमेंट्स करून मला कळवा तुम्हाला कसा वाटला तो.